पक्ष्यांनी खाल्लेला आहे। केळघड काढायला झालेला होता, केळी पिकलेली आहेत आणि काही पक्ष्यांनीच खाल्ली झाडावर असताना। तर आता मी केळघड काढून घेतलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून मनात होतं की केळीच्या कालाची भाजी करायची, म्हणजे केळीचा जो बुंधा असतो त्याच्या आतला जो नरम गाभा असतो तर त्याची भाजी करतात, त्याला केळीचा काल असं म्हणतात। तर आमचा बाळू आता मला केळ पाडून त्याचा बुंधा कापून देतो आहे कोयत्यानं आणि तोवर मी आता नारळ फोडून खोबरं खोवून घेते। केळीचा बुंधा काढलेला आहे आणि ह्याच्या बाहेरचं जे साल होतं ते पण काढून घेतलेलं आहे। आपल्याला भाजीसाठी हा आतला गाभा लागणार आहे, पांढरा दिसतोय तो, त्यामुळे हे बाहेरचे एक 4-5 लेयर तरी आता मी कोयतीने किंवा सुरीनं असे फाडून काढून घेणार आहे आणि मग ह्याचे आपल्याला काप करायचे आहेत। केळीचे काल स्वच्छ करून झालेले आहेत, बाहेरचा सगळा भाग काढलेला आहे आणि हा आतला नरम भाग आहे। ह्याचा एक चीक असतो आणि त्याचे डाग जात नाहीत आणि हाताला थोडा राप सुद्धा राहतो, म्हणून हाताला थोडं तेल लावून घेणार आणि मग ह्याचे बारीक बारीक काप करून पाण्यात घालायचे। थोडं मीठ घालते याच्यात मी। घेऊ रस्त्यावर चालली बोकड, हा पोरग तिथं बोंबट आहे आतमध्ये, ऐकू येत नाही।
केळीच्या कालाच्या तुकड्यांमध्ये ना असे तंतू असतात आणि आपल्याला ते तंतू नको आहेत, तर काप मी आता मिठाच्या पाण्यात घातलेले आहेत आणि ह्यातले जे जास्तीचे तंतू आहेत हे बघा मध्ये तुम्हाला दिसतील हे असे, तर ते काढण्यासाठी मी एक कोंड्याची वरची शिर्डी जी असते तर त्याचा एक घेतलेला आहे आणि हे आता गोल गोल फिरवणार त्या पाण्यामध्ये आणि ह्याला ते सगळे तंतू निघून येतात आणि ते आपल्याला काढून टाकायचे. हे बघा. हे जे काप आहेत ते मी आता मिठाच्या पाण्यात घालून ठेवले होते पहिल्यांदा. काही जण काय करतात ताकाच्या पाण्यामध्ये ते घालून ठेवतात, पण मी तसं केलं नाही. आधी मिठाच्या पाण्यात घालणार आणि आता मग मी ताकाच्या पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे त्यांना. त्यात तंतू काढून घेतलेले आहेत मी काडीने, पण तरी थोडासा राप असतो त्याला. तर त्यासाठी म्हणून मी आता एकदा मिठाच्या पाण्यातनं ताकाच्या पाण्यात काढून ठेवणार आणि त्यानंतर मग कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे काप जे आहेत ते थोडं उकळत्या पाण्यामध्ये एकदा वाफवून घेणार आहे. पाणी गरम व्हायला लागलेलं आहे. आता हे सगळे काप आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकते. ठीक आहे, मस्त आहे. भाजीचे तुकडे तुम्ही बघत असाल, याचा रंग बदललेला आहे आणि हे शिजलेले आहेत बघा, लगेच मोडले जात आहेत, अजिबात करकरीत नाही आहेत. मी आता कढईमध्ये हे शिजवून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता, 2 शिट्ट्या काढल्या तरीही चालतं. आणि अगदीच तुम्ही पातेल्यात किंवा कढईमध्ये शिजवत असाल आणि जर शिजत नसेल लवकर, आता हे 10 मिनिटात झालं, पण नसेल शिजत तर त्याच्यामध्ये सुपारी जी असते अख्खी, तर त्याचा तुकडा टाकला तरी चालतो. त्याच्यामुळे भाजी लवकर शिजते, कुठलीही भाजी असेल तरी. तर आता आपल्याला फक्त फोडणी करायची आहे. कांदा, ओलं खोबरं, कढीपत्ता हे सगळं लागणार आहे आणि ही भाजी त्याच्यात घातली फोडणीमध्ये की भाजी तयार.
शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत, शेंगदाणे घालणार आहे आणि ओलं खोबरं घालणार आहे आता मी. दक्षिण भारतामध्ये ही भाजी केली जाते. ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे मी आता जशी सुकी भाजी केली तशी करतात, किंवा आपण मेथीची जशी सुकी भाजी करतो डाळ घालून तशी सुद्धा भाजी करतात, किंवा बनाना स्टेम करी म्हणजे असं आपण पातळ भाजी करतो त्या पद्धतीने सुद्धा भाजी ही केली जाते. तर आता मी केलेली भाजी कशी झाली ते खाऊन बघते. केळीचा जो बुंदा काढला होता तर आतला मी जो नरम भाग होता तो भाजीसाठी म्हणून घेतला, आणि जे बाहेरचं आहे हे साल त्याचं, तर ते गुरांना फार आवडतं. एकतर पाणी असतं त्याच्यामध्ये आणि थंड वाटतं, गुरं खूप आवडीनं खातात. तर मी आता सगळ्यांना घालते हे खायला. हे दर ये. हे सगळ्यांना मिळणार आहे. हळू हळू हळू. तुला पाहिजे का? कुणाला पाहिजे? आई आई. सावी, हे बघ काय आहे. हे थांब रे, तुझं खाऊन झालं. नकोय? इकडे ये लालू ये. हो माझा लालू. सावी, तुला अजिबात नकोय? सावी, असं काय करतस? खा धर. पुदिना, हिंग, काळं मीठ घातलेलं ताक आहे. आईनं खरडा बनवलेला आहे. तांदळाची भाकरी, त्याच्यावरती घरचं लोणी आणि केळीच्या कालाची भाजी. चांगली लागते, कळत नाहीये. मुळ्याची वगैरे कशी भाजी होते तशासारखीच लागते ती. मस्त आवडली मला. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवर्जून ही भाजी घरी पण करून बघा.